काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकतरी उल्लेख केल्याचा आणि टिपू सुलतानचे उदात्तीकरण केल्याचा आरोप भाजपने केलाय. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी कोणी करू शकत नाही. जर त्यांच्या नावाला नाव कोणी जोडत असेल तर त्याचा पूर्णपणे आपण निषेध नोंदवणं गरजेचं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जर कोणी एकेरी उल्लेख करत असेल तर त्याचा निषेध नोंदवणं गरजेचं आहे. परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाबासाहेबांचा, त्याचबरोबर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा किती वेळा अवमान केलाय. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून अवमान कुणी केला? जे भारतीय जनता पार्टीमधून आलेले राज्यपाल, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल कोश्यारी यांनी एकेरी उल्लेख करून अवमान केला. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, आता तो बहुजन समाज पार्टीचा नगरसेवक आहे अहिल्यानगरचा, श्रीपाद छिद्दम, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे शब्द वापरले छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात. तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निषेध नाही नोंदवला. तर भारतीय जनता पार्टीला दिसलं नाही की या संदर्भात असं घडतंय, महापुरुषांचा अपमान होतोय. परंतु आपली राजकीय पोळी कशी भासता येईल याकडे जरा या महाराष्ट्रातील लोक बघत आहेत आणि निषेध नोंदवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी रेल्वे जागा देत नाही. रेल्वे जागा, अरे केंद्रात तुमची सत्ता आहे ना, तुम्ही द्या ना जागा. तिथं देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध दर्शवला कोणी, केंद्राने जागा देत नाही. म्हणजे चाललंय तरी काय? विरोधी पार्टीकडनं जर काही गोष्टी घडल्या तर त्याचा आवचा भाव करायचा आणि निषेध नोंदवायचा आणि दगडफेक करायची ना आंदोलन करायचे. हे कुठलं महाराष्ट्र आहे? मित्रांनो, महाराष्ट्राच्या जनतेला माझं एक सांगणं आहे, या राजकीय नेत्यांच्या भानगडीत पडू नका. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जो कुणी कुणाचं नाव जोडत असेल तर त्याचा पूर्णपणे निषेध नोंदवणं आपलं गरजेचं आहे. आणि जर आपल्या कार्यकर्त्यांनी, आपल्या नेत्यांनी काही केलं तर ते चांगलं आणि दुसऱ्या विरोधी पक्षाने केलं तर ते चुकीचं, असं होऊ देऊ नका. जो कोणी जर चुकीचं करत असेल त्याचा निषेध नोंदवणं आपलं काम आहे.